मुलांना डब्यामध्ये भाजी चपाती दिली तर ते तेवढ्या आवडीने खात नाहीत, तर त्यांना रोज काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटतं। नमस्कार मंडळी, माझं नाव करिश्मा आणि आज करिश्माज मेजवानीमध्ये आपण वेगवेगळ्या 6 डब्याची रेसिपी पाहत आहोत, जे अगदी पौष्टिक पटकन बनणारे आहेत। त्यातली पहिली रेसिपी पाहूयात। तर पहिली रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी टाकून छान मिक्स करून 5 मिनिटे भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे। आता ही कोबी आपल्याला खिसून घ्यायचं आहे। होईल तितकं आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता खिसलेलं कोबीज आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात। 5 मिनिटांनंतर रवा बघू शकता छान असा फुललेला आहे। मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त मिश्रण पातळ नाही बनवायचं, अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेते, सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिरेची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आता जे आपण कोबीज बारीक चिरून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आता इथे मी चिल्ली फ्लेक्स टाकायला विसरलेली होती, त्यामुळे इथे मी कुटलेली लाल मिरची टाकून घेतलेली आहे, सोबत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तयार आहे आपलं हे मिश्रण। आता गॅसवरती तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे आहे। सोबतच तुम्ही मोहरी देखील यामध्ये टाकून घेऊ शकता, कढीपत्ता टाकून घेऊ शकता, म्हणजे छान असा फ्लेवर येतो। आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता वरून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे। पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता कोबीज आणि रव्याचा उत्तप्पा बनवून तयार झालेला आहे। उत्तप्पा म्हणू शकता, पराठा म्हणू शकता, मुलांना असंच तुम्ही खायला देऊ शकता, अगदी मस्त लागते। पण अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे मी याच्यावरती टोमॅटो केचप लावून घेत आहे। जर मुलांना शेजवान चटणी आवडत असेल तर ते देखील तुम्ही इथे लावू शकता आणि छान असं लावून घेऊयात, किंवा शेंगदाणा चटणी असेल तर अतिउत्तम। शेंगदाणा चटणी तुम्ही यावरती टाकून मुलांना डब्यामध्ये असं कट करून देऊ शकता। अगदी भन्नाट आणि पौष्टिक रेसिपी आहे। मुले कोबीची भाजी खात नसेल तर त्यांना असा डब्बा नक्कीच बनवून द्या। आता पाहूयात रेसिपी नंबर 2। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 कच्चा बटाटा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यासोबत यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरची देखील टाकून घ्यायची आहे। सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात, 1 चमचा कुटलेली लाल मिरची, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। मिश्रण जास्त पातळ नाही बनवायचं, सेमी कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आणि मिश्रण बनवून तयार झाल्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण होईल तितकं पातळ यावरती पसरवून घ्यायचं आहे। पातळ पसरवल्यामुळे जे बटाटा आपण यामध्ये टाकलेला आहे याची चव अगदी भन्नाट लागते, कुरकुरीत असा आपला हा धिरडा बनवून तयार होतो। तर मी हे होईल तितकं पातळ पसरवून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे एका बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे। आता यावरती तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। आता आपण हे धिरडे काढून घेऊयात, किंवा बेसन आणि बटाट्याची पोळी तुम्ही याला म्हणू शकता, ही काढून घेऊयात। मुलांना डब्यामध्ये टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता, अगदी भन्नाट चवीची लागते आणि तसेच बेसन हे पौष्टिक देखील आहे। नक्कीच रेसिपी ही ट्राय करून पहा। आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर 3।
तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मी यामध्ये कितपत पाणी टाकलेलं आहे ते. आता हे पोहे आपण 5 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. 5 मिनिटानंतर बघू शकता पोहे हे छान मऊ झालेले आहेत. हाताने कुस्करल्यानंतर लगेच हे कुस्करले जात आहेत. आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेले पालक टाकून घेऊयात. त्याचसोबत एक उकडलेला बटाटा खिसून टाकायचा आहे. पालक, बटाटा आणि पोहे याच्यापासून आपण भन्नाट अशी पौष्टिक रेसिपी बनवत आहोत. आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात बाइंडिंगसाठी. 1 चमचा लाल तिखट, तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पोहे यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे जर छान मिक्स झाले नाही तर ते फ्राय करताना तेलामध्ये सुटतात. तर इथे बघू शकता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधलं थोडंसं पोर्शन घेऊन दोन्ही हाताच्या मदतीने राऊंड करत टिक्कीचा शेप द्यायचा आहे किंवा ज्याला कटलेट आपण म्हणतो तर कटलेटचा राऊंड असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीचे कटलेट इथं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही या मिश्रणापासून पराठे देखील बनवू शकता. तर इथे मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि या कटलेटला मी आता शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्ही हवं असेल तर डीप फ्राय देखील करून घेऊ शकता. मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला छान 5 मिनिटे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटांनंतर मी यांना फ्लिप करून घेत आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटे मोठ्या आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. छान असा कलर आलेला आहे यांना. आता आपण हे काढून घेऊयात आणि हे डब्यामध्ये तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त असं सॉफ्ट टेक्स्चर याला येतो आणि याची चव तर अगदी भन्नाट लागते. तर मुले एकदा खाल्ली तर रोजच हे डब्यामध्ये मागतील. नक्कीच ट्राय करून पहा. पौष्टिक ही रेसिपी आहे. आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर 4. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे दही टाकून घ्यायचं. दही जास्त आंबट नको आहे. त्याचसोबत 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळीकडे पॅनमध्ये तेल पसरवून घ्यायचं आहे. आता पॅन छान गरम झाल्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते फक्त यामध्ये सोडून घ्यायचं आहे. जास्त पसरवत बसायचं नाही, फक्त सोडायचं. म्हणजे छोटे छोटे याचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मध्यम आचेवरती 2 मिनिटे एका बाजूने भाजल्यानंतर यांना फ्लिप करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान 2 मिनिटे यांना भाजून घ्यायचे आहेत. जास्त कुरकुरीत करत बसायचे नाही. जितके सॉफ्ट असतील खाण्यात तितके छान लागतात. तर बघू शकता मी यांना फ्लिप करून घेत आहे आणि छान असं दोन्ही बाजूंनी मी यांना फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊयात. मुलांना तुम्ही असंच देऊ शकता खोबऱ्याच्या चटणी सोबत. मुले अगदी आवडीने खातील. मस्त भन्नाट लागते. पण आपण याला एक फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ आणि कढीपत्ता टाकून छान तडतडून मिक्स करून घ्यायचं. आता इथे 1 चमचा सांबर मसाला टाकायचा. सांबर मसाला नसेल तर गरम मसाला टाका. 1 चमचा कुटलेली लाल मिरची आणि जे आपण बनवून घेतलेले तांदळाचे पॅनकेक होते ते टाकून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर आणि वरून थोडीशी तीळ टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. आता इथं मीठ बघून टाकायचं कारण की आपण मिश्रणात देखील मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तुम्हाला याला जर अजून पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर हे सगळे भाज्या यामध्ये टाकून घेऊ शकता. याची चव अगदी जशी आपण इडली खातो, फ्राईड इडली तशी लागते. अगदी भन्नाट चवीची लागते. नक्कीच ट्राय करून पहा. मुलांना फार आवडेल. मुले 2 मिनिटात हा डब्बा संपवतील. आता पाहूयात आपण यानंतरची रेसिपी नंबर 5. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे.
त्याच वाटीनं 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत, दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत. त्याचसोबत 1 वाटी दही घ्यायचं आहे. रवा, पोहे आणि दही या तिन्हींचं प्रमाण एकसारखं ठेवायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. 5 मिनिटानंतर बघू शकता हे छान असं कोरडं झालेलं आहे, भिजलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 मोठी पालकची पाने टाकून घेत आहे आणि त्याचसोबत अर्धी वाटी पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर एकसारखं मिश्रण मी इथं बनवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण पुन्हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा इनो टाकून घेऊयात. इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील इथे वापरू शकता. छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते मिश्रण यावरती टाकून घ्यायचं आहे. पण मिश्रण टाकायच्या आधी तवा अगदी कडकडीत गरम झाला पाहिजे. आपण इथं सेट डोसा बनवतोय. मध्यम आचेवरती 2 मिनिटांसाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर थोडेसे बबल्स यावरती आले की इथे मी थोडीशी लाल तिखट टाकून घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि पुन्हा 2 मिनिटे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. बघू शकता छान असा भाजला गेला आहे. आता आपल्याला याला दुसऱ्या बाजूने भाजायची गरज लागत नाही. तयार आहे आपला हा सेट डोसा. अगदी पौष्टिक असा. मुलांना खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता किंवा असंच तुम्ही टिफिन मध्ये रोल करून देऊ शकता. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी. शनिवारची रेसिपी. शनिवारी हाफ डे असतो त्यामुळे मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. त्याकरिता इथे मी 1 वाटी उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत, स्वीट कॉर्न, 1 शिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊयात, थोडेसे ऑरिगॅनो टाकून त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. सोबतच इथे मी 2 चमचे मेयोनीज टाकून घेतलेले आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण बाजूला ठेवून घेऊयात आणि इथे 2 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आहेत. त्या स्लाइस वरती आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे किंवा मुलांना जर शेजवान चटणी आवडत असेल तर एका ब्रेड स्लाइस वरती शेजवान चटणी आणि एकावरती टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण एका स्लाइस वरती ठेवून घ्यायचं आहे भरगच्च असं आणि दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे. आणि आता याला आपण भाजून घेऊयात. भाजण्यासाठी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. बटर माझ्याकडे संपलेलं होतं त्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे. तुमच्याकडे बटर असेल तर नक्कीच बटर वापरा. आणि छान मध्यम आचेवरती 2 मिनिटे आपल्याला आलटून पालटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुपामुळे याची चव आणखीन भन्नाट लागत होती. तर इथे मी हे सँडविच बनवून घेतलेलं आहे. घाई गडबडीच्या वेळेस आणि मुलांना चटपटीत खायचं असेल तर असं पौष्टिक सँडविच तुम्ही देऊ शकता. फक्त इथे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरा म्हणजे आणखीन हेल्दी होईल. तर या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांची मुलं शाळेला जात आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हेल्पफुल बनेल. आणि कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली हे देखील कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.